तर शासकीय इतमामात आशा भोसले यांना हा अखेरचा निरोप दिला जातोय। त्यांच्या पार्थिवावर पांघरलेला हा तिरंगा आता त्यांचे चिरंजीव आनंद भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हातात देण्यात आलेला आहे। पुढच्या विधींना आता काही वेळामध्ये सुरुवात होईल। समाजातल्या विविध क्षेत्रातील मंडळी सध्या या ठिकाणी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेले आहेत। यामध्ये मंगेशकर कुटुंबीय, भोसले कुटुंबीय, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण आणि बॉलिवूडची कलाकार मंडळी, अभिनय क्षेत्रातून अनेक मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि आशा भोसले यांना अखेरच्या निरोपाची ही वेळ आहे। आशा भोसले यांनी काल जगाचा निरोप घेतला आणि आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात। मात्र या दरम्यान अनेक मंडळींनी आपल्या भावना, आपली हळहळ व्यक्त केली। प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या मनात आशा भोसले यांचं एक अढळ स्थान निश्चितच एक गायिका म्हणून असणार। वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत 20 भाषांमध्ये गाणी गायली, वेगवेगळ्या जॉनरची गाणी गायली आणि भारतीय संगीत विश्वातला म्हणूनच हा एक अढळ ध्रुवतारा आहे। हा निश्चितच निखळला असला तरी आयुष्यभर सगळ्यांच्या स्मरणात राहणारा हा आवाज असणार। त्या रियाज करायच्या आणि संगीतकाराचं समाधान होईपर्यंत त्या कधी तिथून बाबा मला आता उशीर होतोय, मला कंटाळा आला असं सांगून निघालेल्या नाहीत। आणि संगीतकारांचं समाधान झाल्यानंतरच त्या गाण्याचा फायनल रिटेक झालेला आहे। आशिष शेलार आणि आशा भोसले यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। भाऊ बहिणीचं नातं त्यांचं होतं। प्रत्येक भाऊबीज, राखी पौर्णिमेला आशा भोसले यांच्या घरी आवर्जून आशिष शेलार जायचे आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांच्या बरोबर होते। यामध्ये गायक सुदेश भोसलेही आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय संगीत विश्वातला हा अजरामर अनुपम्य आवाज हरपल्यानंतर आज संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालेला आहे। पार्थिवरूपी आशा भोसले यांच्यावर अंतिम विधी आता सुरू झालेले आहेत आणि पोलिसांची आता सलामी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत असल्यामुळे आता पुढचे शासकीय ही सलामी दिली जाते। तोपर्यंत आपण मंत्रोच्चारातले या विधी इकडे पाहतोय। तमोऽयनं सुविरूढमूला मशङ्गशस्त्रेण दृढेन जित्वा तदत्पदं तत्परिमार्गतव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तदा न तद्भासयते सूर्यो न च शाङ्को न पावकः यद्भक्त्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम
ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धविनाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यदन्तो योगिनश्चैवं पश्यन्त्यात्मन्यवस्थितम् यदन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम् यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्यामि चौषधीः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधा सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानपमोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् द्वामिमौ पुरुषौ लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषत्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोः मक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमः सर्वभजति मां सर्वभावेन भारत इदु वैहतमौ शास्त्रमिदमुत्तमं मया नघ एतद्बुद्धा बुद्धिमां स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरात्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः षट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी छेदज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशवस्थाणुर्भूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्य पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्टस्थविरो ध्रुवः
अग्राय शाश्वत कृष्ण लोहिताक्ष प्रदर्दनः आदरणीय उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण एका अशा महान व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र आलो आहोत, ज्याचा आवाज म्हणजे केवळ संगीत नव्हे तर भावना, प्रेम, वेदना आणि जीवनाचा प्रत्येक रंग होता. आशा भोसले या नावातच एक जादू होती, ज्यांच्या स्वराने लाखो कोट्यावधी हृदये जिंकली. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी ही केवळ गाणी नव्हती, तर ती एक अनुभूती होती. रंगीला रे पिया तू अब तो आजा, इन आंखों की मस्ती अशा असंख्य गाण्यांनी त्यांनी आपल्या जीवनात आनंदाचे, प्रेमाचे आणि कधी कधी विरहाचे रंग भरले. त्यांचा आवाज म्हणजे जणू काळालाही थांबवणारी ताकद होती. त्यांनी संगीताच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. गझल, भजन, पॉप, फिल्मी गाणी सर्वच ठिकाणी त्या अद्वितीय ठरल्या. आज त्या आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांचे स्वर, त्यांची गाणी, त्यांनी दिलेला आनंद हे सर्व सदैव आपल्या हृदयात जिवंत राहील. मित्रांनो, काही व्यक्ती शरीराने जातात, पण त्यांच्या कलेमुळे त्या अमर होतात. आशा भोसले या त्यापैकीच एक होत्या. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्या स्वरांना आपल्या मनातच कायमचे स्थान देत आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद प्रसंगाला सामोरं जाण्याची शक्ती देव. अशा पद्धतीने आनंद भोसलेजी या संपूर्ण विधीकडे चंदन अर्पणाची ही शेवटची एक संस्काराची भाग आहे, ती आता इथे होत आहे. शान जी और सुदेश भोसले जी से अनुरोध करता हूं कि आप यहां पर आ जाएं. सुदेश भोसलेजींना विनंती की आपण अनुप जलोटाला सांगितलं आणि एक ते होते ना बिचारे आले, कोण सांगा. शान आले. तर आशाताईंना हा अखेरचा आता निरोप दिला जातोय आणि अत्यंत जड अंतकरणानं कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये विवेक ओबेरायजी से अश्रू अनुरोध दिसतात. की आणि स्वरसम्राज्ञीला हा अखेरचा आता निरोप. अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री, त्याचबरोबर अनुप महाराष्ट्र जलोटा जी से राज्याचे अनुरोध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. विकी कौशल और आमिर खान जी से भी अनुरोध है कि आप काही निवडक कलाकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित आहेत आशाताईंना निरोप देण्यासाठी अखेरचा. आणि अगदी शेवटच्या काही क्षणांची ही आपण दृश्य पाहतोय. मंत्रोच्चारामध्ये शेवटचे विधी आता पार पडलेले आहेत आणि या ठिकाणी गायक अनुप जलोटा तसंच शान यांना बोलावण्यात आलेलं आहे. तर काही कलाकार मंडळी यामध्ये आमिर खान, विकी कौशल, ही आशाताईंच्या अगदी जवळची काही मंडळी होती.